नमस्कार मित्रांनो, फ्री माइंडसेटमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, की आपण अशा लोकांकडे जास्त आकर्षित होतो, जे आपल्यासारखे दिसतात किंवा वागतात. हे निसर्गाचे एक गुपित आहे. आज मी तुम्हाला अशा एका कलेबद्दल सांगणार आहे, ज्यामुळे आपण कोणाशीही सखोल मैत्री किंवा कोणावर आपली छाप पाडू शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, ती एक ट्रिक आहे समोरच्याच्या मनाचा आरसा बनणे. सायकॉलॉजीनुसार माणसाला जगात सर्वात जास्त कोण आवडतं, तर तो स्वतः. जर तुम्ही समोरच्याला हे पटवून दिलं की मी तुझ्यासारखाच आहे आणि तुझं म्हणणं मला पटतंय, तर ती व्यक्ती जगातील सर्व गुपितं तुमच्यासमोर उघड करेल आणि तुमची कायमची गुलाम होईल. यात 2 गोष्टी येतात. 1. मिररिंग, समोरच्याची देहबोली हलकीशी कॉपी करणे. 2. व्हॅलिडेशन, समोरच्याच्या भावनांना किंमत देणे. कल्पना करा, तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटला आहात. ती व्यक्ती खूप उत्साहात बोलत आहे आणि तिचे हातवारे वेगाने होत आहेत. इथे चूक काय होते? जर तुम्ही तिथे एकदम शांत, हात बांधून आणि गंभीर चेहऱ्याने बसलात, तर समोरच्याला वाटेल की तुम्हाला त्यात रस नाही. तिथेच तुमचं इम्प्रेशन खराब होतं. जादूची ट्रिक कशी वापरायची? 1. हालचाली, जर ती व्यक्ती बोलताना पुढे झुकत असेल, तर तुम्हीही थोडं पुढे झुका. जर ती हसून बोलत असेल, तर तुमच्या चेहऱ्यावरही हलकं हसू ठेवा. याला म्हणतात मिररिंग. समोरच्याच्या मेंदूला संदेश जातो की हा माणूस अगदी माझ्यासारखाच आहे. 2. बोलणे, ती व्यक्ती म्हणते, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, खूप थकलोय मी. अशा वेळी अरे त्यात काय एवढं, मला पण काम असतंच की, असं म्हणू नका. त्याऐवजी म्हणा, खरंच का, मला समजू शकतो. इतकं काम केल्यावर कोणालाही थकवा येईलच. तू खरोखर खूप मेहनत घेतोयस. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या कष्टाला व्हॅलिडेशन देता, म्हणजेच तिची स्तुती करता आणि तिचं म्हणणं मान्य करता, तेव्हा त्या व्यक्तीच्या मेंदूत डोपामाइन नावाचं आनंदाचं रसायन स्रवतं. तिला तुमच्यासोबत सुरक्षित आणि आनंदी वाटतं. मग ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीही करायला तयार होते. ही ट्रिक वापरण्याचे 3 मोठे फायदे. 1. विश्वास निर्माण होतो. लोकांना वाटतं की तुम्ही त्यांना समजून घेणारे एकमेव व्यक्ती आहात. 2. लोकांमध्ये तुम्ही प्रिय होतात. प्रत्येक कार्यक्रमात लोक तुमची वाट पाहतील, कारण तुमच्यासोबत कोणालाही खास वाटतं. 3. वाद मिटतात. जर कोणी तुमच्यावर रागावलं असेल, तरी ही ट्रिक वापरून तुम्ही त्यांना शांत करू शकता. तर मित्रांनो, आजपासून हे एक ट्रिक वापरून पहा आणि बघा जग कसं तुमच्या शब्दाला मान देतं. लक्षात ठेवा, लोकांना तुम्ही काय बोललात यापेक्षा तुम्ही त्यांना कसं वाटवून दिलं हे जास्त लक्षात राहतं. स्वतःची किंमत वाढवा, स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच फायदेशीर वाटला असेल, तर तुमच्या जिवलग मित्रांसोबत हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत बोलायला सर्वात जास्त आवडतं, कमेंटमध्ये नक्की कळवा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. आणि अशाच मनाला उभारी देणाऱ्या आणि डोकं चालवणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या फ्री माइंडसेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.